कोरोनाच्या संदर्भातील ॲक्टिव्ह केसेस महाराष्ट्रामध्ये 1,74,320 आहेत. म्हणजे एकेकाळी पीकवर असताना असलेल्या 7 लाख केसेसवरून आपण आता 1,74,000 एवढ्याच ॲक्टिव्ह केसेसवर आपण आलेलो आहोत. ही नक्कीच समाधानाची बाब आहे. रिकव्हरी रेट हा जवळजवळ 95% पर्यंत वर आलेला आहे, जो एकेकाळी 90%च्या 80%च्याही खाली गेलेला होता. आणि याचबरोबर वॅक्सिनेशन जे आहे ते आपण एकूण 2,44,11,349 एवढ्या लोकांना आपण वॅक्सिनेशन महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. CFR रेट सुद्धा आता वीक ऑन वीक CFR रेट हा खूप मोठ्या पद्धतीनं कमी झालेला आहे. 1.5 पर्यंत CFR कॅज्युअलिटी केस फॅटल्टी रेट आलेला आहे. आणि त्यामुळे एकंदर स्थिती ठीक असल्या कारणानेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपण 4 लेवलला अनलॉकिंग करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेले. परंतु ही महत्त्वाची स्टॅटिस्टिकल डेटा सांगत असताना मला महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय नम्रपूर्वक आव्हान एवढंच करायचं आहे की काहीही केलं तरी आपण ओपन जरी केलेलं असलं तरी आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच कोरोनाशी सुसंगत वर्तणूक ही शिकलंच पाहिजे आणि मास्क, सोशल डिस्टन्सिंग या बाबी निश्चित प्रकारे पाळल्या पाहिजेत. असंच नम्र आव्हान आणि विनंती या निमित्ताने मी आपल्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेला करू. सर, काल पंतप्रधानांनी घोषणा केली होती 18 ते 44 आता केंद्र सरकारच करणार आहे. कुठेतरी त्यांचं म्हणणं की राज्य सरकार करू शकलं नाही म्हणून आता आम्ही जबाबदारी घेतो, कोणाला पैसे द्यायची गरज नाही, आम्ही 21 जून पासून करतो. माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या देशव्यापी टीकाकरण म्हणजेच लसीकरणाच्या या कार्यक्रमाचं मी मनापासून स्वागत करेन. ही सातत्याने आमची मागणी होतीच. स्वास्थ्य मंत्री म्हणजेच आरोग्य मंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या जेवढ्या काही मीटिंग्स झालेल्या आहेत त्या प्रत्येक मीटिंगमध्ये नुसतं महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री म्हणून मी नव्हे तर देशाच्या सर्व राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती की केंद्राने लसीकरण करावे. अगदीच जर एवढं तरी करावं की किमान फॅसिलिटेटरची भूमिका करावी, म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर एक लसीकरणाच्या संदर्भात मग इम्पोर्ट लसच्या संदर्भात धोरण करावं. अशा सगळ्या मागण्या आम्ही वारंवार करतच होतो आणि त्या मागणीचा उशिरा का होत नाही, परंतु केंद्र सरकारने स्वीकार केलेला आहे. त्याचं मी मनापासून स्वागत करतो. केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो आणि अपेक्षा करूया की 21 जूनच्या नंतर जे ते सुरुवात करतायत आता 18 ते 44 जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्या घटकाला लसीकरण करत असताना लस कमी पडू नये एवढीच अपेक्षा रास्त अपेक्षा राहील आणि अतिशय गतिमान पद्धतीनं लसीकरण करावं. राज्य सरकार लसीकरण करायला तयार होतच, फक्त सर्व पद्धतीचे प्रयत्न करून देखील लस उपलब्ध होत नाही हाच मुख्य त्याची अडचण होती. अनेक आंतरराष्ट्रीय किंवा ज्याला आपण इम्पोर्ट जे करणाऱ्या ज्या फायझर आणि अशा ज्या कंपनीज आहेत त्यांनी तर स्ट्रिक्टली असं सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारलाच देऊ. त्यामुळे अशा सगळ्या अडचणी असल्या कारणाने राज्य सरकारांना कुठल्याही राज्य सरकारला, महाराष्ट्राचंच नाही कुठल्याही राज्य सरकारला लसीकरणाचा कार्यक्रम स्वतःहून राबवता येणं शक्य नव्हतं. म्हणून हा जो काही निर्णय झालेला आहे त्याचं मला निश्चित प्रकारे समाधान आहे. फक्त याच्या खूप मोठ्या पद्धतीनं लवकर प्रोक्युअरमेंट म्हणजे खरेदी करण्याचं काम केंद्र सरकारने करावं आणि महाराष्ट्र जे सर्वात जास्त इन्फेक्ट झालेलं राज्य पहिल्यापासून आहे आणि राज्याचं
लोकसंख्या सुद्धा देशाच्या 10% आहे. त्या सगळ्याच दृष्टिकोनातून त्या अनुषंगाने झुकतं माप महाराष्ट्राला मिळावं अशी अपेक्षा सुद्धा राज्याच्या वतीनं आरोग्यमंत्री या नात्याने मी करेन. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही शिष्टमंडळ सुद्धा माननीय प्रधानमंत्री महोदयांना अनेक विषयांवर भेटणार आहे. त्यात निश्चित प्रकारे लसीकरण हे सुद्धा गतिमान पद्धतीनं व्हावंच अशी अपेक्षा सुद्धा हे शिष्टमंडळ व्यक्त करणार. कोणती मागणी सांगणार आहोत आपण आज? आता कारण बैठक सुरू आहे ऑलरेडी पंतप्रधान. त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भात असेल, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात असेल, लसीकरणाच्या संदर्भात असेल, असे काही महत्त्वाचे मुद्दे किंवा GSTच्या संदर्भात असेल, अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर जवळजवळ 8-10 मुद्द्यांवर माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ भेटणार आहे. आणि मला असं वाटतं की जसं आरक्षणाचे विषय हे अतिशय जटिल होत चाललेले आहेत, कारण यामध्ये राज्याची स्पष्ट भूमिका आहे की मराठा आरक्षणसुद्धा मिळायलाच हवं आणि ओबीसीचं आरक्षणसुद्धा असायलाच हवं. म्हणून कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता या सगळ्या गोष्टी व्हाव्यात अशी अपेक्षा आहे. तसे जे मागच्या गव्हर्नमेंटनी जे वकील लावलेले होते तेच वकील किंबहुना त्याला अजून ॲडिशनल चांगले वकील देऊन आम्ही ही केस लढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण जर केंद्र सरकारची त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून यामध्ये जर भूमिका घेतली तर निश्चित हे प्रश्न सुटू शकतील. जसं शेड्यूल 10 मध्ये मराठा आरक्षणाचा अंतर्भाव व्हावा तर हाही प्रश्न सुटायला निश्चित प्रकारे सुकर होऊ शकेल. मला वाटतं तीच विनंती आपण या ठिकाणी करू इच्छितोय आणि केंद्रामध्ये पूर्ण बहुमत असल्या कारणाने हे सगळं त्या ठिकाणी करणं शक्य आहे. तुम्हाला वाटतं की लसीकरण महाराष्ट्रामध्ये जे शॉर्टेज आहे ते कधीपासून संपेल? कारण की साधारणतः आपण सांगितलं होतं की जूनच्या मध्यानंतर 15 जून नंतर महाराष्ट्रात बऱ्यापैकी लस उपलब्ध होतील. मला आता जे कोविशिल्ड, कोवॅक्सिन याच्या बाबतीत जी माहिती आहे ते निश्चित प्रकारे सातत्याने हीच गोष्ट सांगत आलेली आहेत की आम्ही जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या दरम्यान मोठ्या पद्धतीनं लसीकरणाचं उपलब्धता करून देऊ. हा झाला आपल्या भारतातल्या दोन लसीच्या संदर्भातली माहिती. त्याचबरोबर स्पुटनिकच्या संदर्भात मी जे काही इथले त्यांचे डिस्ट्रीब्युटर आहेत मेन डॉक्टर रेड्डीज त्यांच्या CEOशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे आम्ही सगळंच आमचं डिपार्टमेंट बोललं आणि चर्चा केली. अनेक विषयांच्या गोष्टी जाणून घेतल्या. त्यांनी पण सांगितलं की आम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर यामध्ये कोटींमध्ये म्हणजे 1 कोटी 2 कोटी असे लसीकरणाचे डोस आम्ही आमच्या राज्याला म्हणजे महाराष्ट्राला देऊ शकतील अशा स्वरूपाने त्यांनी खात्री दिलेली होती. त्यामुळे मला वाटतं की इम्पोर्ट डायरेक्टली स्पुटनिकचं केलं किंवा फायझरचं केलं किंवा मॉडर्नाचं केलं किंवा जॉन्सनचं केलं, आता जिथे जिथे ज्या ज्या देशांमध्ये ह्या लसी उपलब्ध आहेत मॅन्युफॅक्चरर्सजवळ त्या मोठ्या संख्येने खरेदी करणं आणि ते राज्याच्या गरजेप्रमाणे देणं, मला वाटतं ही केंद्राची भूमिका जर राहिली तर निश्चित प्रकारे लसीकरणाला वेग येईल. मी पुन्हा एकदा सांगेन की महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामध्ये 10 लाख लस प्रतिदिन करण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजेच एका महिन्याला आपण 3 कोटी लस ॲडमिनिस्टर करू शकतो. ही महाराष्ट्राची क्षमता आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं महाराष्ट्राचं लसीकरण साठी मदत व्हावी. कारण नुसती क्षमता आहे असंच नाही तर कोरोनाच्या मध्ये इन्फेक्शन अधिक जास्त असलेलं राज्य सुद्धा महाराष्ट्राचं असल्या कारणाने मला वाटतं की महाराष्ट्राला प्राधान्य देण्याची गरज आहे. पीएम नेशनल पॉलिसी अनाउंस की है, ये क्या स्टेट्स प्रोक्योर नहीं कर पाते और सेंटर से प्रोक्योरमेंट होगा, इसको क्या है? प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी इनका जो कल बयान हुआ कि 21 जून से वे टीकाकरण की मुहिम पूरे देश में करने जा रहे हैं, उसका मैं बहुत बहुत स्वागत करता हूं और उनको मैं बहुत धन्यवाद देता हूं क्योंकि ये हमारी कई महीनों से मांग रही है कि राज्यों के हर स्वास्थ्य मंत्री ने ये मांग देश के स्वास्थ्य मंत्री के सामने कई बार रखी थी कि एक देश के स्तर पर ही टीकाकरण के बारे में एक पॉलिसी होना जरूरी है और हो सकता है कि भाई हम राज्य सरकार हमारी जो जिम्मेदारी है वह फंड्स की जिम्मेदारी हम निभाएंगे, लेकिन हमें
टीका उपलब्ध करने की जिम्मेदारी आप लोगों ने करनी चाहिए। ये हमने मांग कई महीनों से रखी थी, लेकिन आज पूरा ही यानी फंड्स न लेते हुए गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो टीकाकरण का पॉलिसी घोषित किए हैं, तो उसका मैं तहे दिल से स्वागत करता हूं। और मुझे लगता है कि इससे वन नेशन वन प्राइज यह भी मुद्दा क्लियर हो सकता है और होगा। और एक है कि एक प्रॉपर पॉलिसी, प्रॉपर स्ट्रैटेजी के माध्यम से पूरे देशवासियों को टीकाकरण करने के लिए बहुत अच्छी तरह से अपॉर्चुनिटी मिलेगी। थँक्यू सर। आपण एक पदनिर्मितीची घोषणा काल जी आर काढली, नेमकी काय पदनिर्मिती असणार? स्वास्थ्य आरोग्य मंत्री म्हणून मी या निमित्ताने सांगायला मला मनापासून समाधान आहे की जवळजवळ मागच्या 6-7 महिन्यापासून एक महत्त्वाचा विषय की जे नवीन आपण ज्या आरोग्याच्या संस्था निर्माण केलेल्या आहेत, म्हणजे कुठेतरी ग्रामीण रुग्णालय निर्माण केलंय, कुठे ग्रामीण रुग्णालयाच्या अपग्रेडेशन केलं, 30 खाटांचं रुग्णालय आता 50चं केलं किंवा 50चं 100 केलं, उपजिल्हा रुग्णालय केले, या सगळ्या किंवा जिल्हा रुग्णालयांमध्ये खाटं वाढवले, या सगळ्यांचंच एकंदर ज्या संस्था वाढलेल्या आहेत त्या एकूण संस्थेची संख्या आहे 118। तर 118 संख्या असलेल्या या ज्या काही आरोग्याच्या संस्था आहेत त्यांना आपण जवळजवळ 812 पदांची निर्मिती किंवा नवीन मान्यता आता वित्त विभागाने दिलेली आहे। त्यामुळे परमनंट 812 पदं भरण्याची या दृष्टिकोनातूनची व्यवस्था आता करता येऊ शकेल आणि ते आता आम्ही जे पदभरती करत आहोत त्यामध्ये ते अंतर्भूत करण्यात येईल। त्याचबरोबर कुशल आणि अकुशल जे कॉन्ट्रॅक्च्युअल पदं असतात, जे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनुषंगाने भरले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ दोन्ही मिळून 1410 एवढे पदं नवीन निर्माण झालेले आहेत आणि म्हणून 1410 अधिक 812 असे 2200च्या दरम्यान नवीन पदं, म्हणजे जे आमचे 16-17 हजार पदं आम्ही भरण्याचा निर्णय घेतो आहोत त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन 2-1 हजार पदांची भर यामध्ये पडेल आणि यामुळे आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून मदत होईल। आधी जी आपण 16,000ची भरती केली त्यामध्ये आता ही 2,000 अधिकची पदं निश्चित प्रकारे अगोदरची जी संख्या आपण जी काही नवीन भरती करतो आहोत 16,000 जे परमनंट आहेत त्याच्यामध्ये 812 पदांची भरती ही परमनंट स्वरूपाची राहील आणि 1400 पदांची भरती ही कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपाची। पण ही नवीन पदनिर्मिती केली त्याची भरती प्रक्रिया प्रत्यक्ष कधी सुरू होईल? आता सध्या या क्षणाला एजन्सीची निवड करण्याची प्रक्रिया या 4-5 दिवसामध्ये, म्हणजे मी टाइम टेबलच दिलाय की एजन्सीची निवड आणि इथून पुढे 5 दिवसात केली पाहिजे। एजन्सीची निवड झाल्यानंतर एजन्सी लगेचच ॲडव्हर्टिजमेंट फ्लोट करेल। ॲडव्हर्टिजमेंटमध्ये पूर्ण जेवढे काही आमचे कॅडर्स आहेत, म्हणजे जेवढे काही आमचे संवर्ग आहेत, त्या सगळ्या संवर्गामध्ये प्रत्येकामध्ये किती पदं भरायचे आणि कोणत्या कोणत्या कास्टचे ते पदं भरायचे आहेत त्या संदर्भातील आरक्षणांच्या बिंदू पद्धतीनं ते पदं भरले जातील आणि त्यांचे अर्ज मागवले जातील। अर्जाला एक 20 दिवस साधारणपणे आम्हाला द्यावे लागतील आणि मग ते अर्ज आल्यानंतर लगेचच त्यांची परीक्षा घेतली जाईल आणि परीक्षा घेऊन रिझल्ट्स लावले जातील। साधारणपणे हा सगळा विषय माझी अपेक्षा आहे की महिना ते 1.5 महिन्याच्या आत पूर्णतः रिझल्टसह यादी घोषित करण्याची कार्यवाही आमचं करण्याचा मानस आहे। त्या दृष्टिकोनातूनची पूर्ण नियोजन करण्यात येत आहे। सर माझा एका स्टोरीवर ही महत्वाची न्यूज आहे, पण हे 16,000 टाइम टेबल आहे। हे तुम्ही 16,000 सांगताय की नाही, 2200 आहे। नाही, आत्ता झालाय हे ह्याच्यात आता ऍड होतं। 800 पद आहेत, 812 परमनंट 812, 1410 एक कुशल मनुष्यबळ आणि अकुशल। सर ग्लोबल टेंडर रेमडेसिवीरचं काढलं होतं, त्याची नेमकी सद्यस्थिती काय आहे? का ते परत कॅन्सल झालं का प्रतिसाद मिळाला नाही? ग्लोबल टेंडर जे रेमडेसिवीरचं काढलेलं होतं त्यामध्ये आता रेमडेसिवीर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-10 हजार उपलब्ध आहे। तेवढ्या मोठ्या पद्धतीनं आता उपलब्धता असल्या कारणाने ग्लोबल टेंडरमध्ये जी काही प्रोक्युअरमेंट केलेली असेल ती केलेली आहे। जी आता जरी कोणी भरलेलं असेल तरी ती कॅन्सल करण्यात येईल, कारण जशी गरज आहे त्या पद्धतीनं आपण ऑर्डर्स प्लेस करू शकतो
आता उत्पादन मोठ्या पद्धतीने झालेलं आहे आणि आपल्याला ॲज अँड वेन रिक्वायर्ड आपल्याला रेमडेसिवीर मिळू शकतं. हा झाला एक भाग. पण त्यापेक्षाही दुसरा भाग असा की केंद्र सरकारच्या ICMRने आणि तुमच्या केंद्र सरकारच्या कमिटीने रेमडेसिवीर आता घेऊ नये अशा पद्धतीच्या देखील नवीन ट्रीटमेंट प्रोटोकॉल जाहीर केले. बातमी मागची बातमी म्हणजे